या व्हिडिओमध्ये आपण तापमानाबद्दल चर्चा करणार आहोत. एखादी वस्तू किती गरम किंवा किती थंड आहे, हे आपल्याला तापमानावरून समजते. समजा तुम्ही तुमच्या फोनवर हवामानाचे ॲप उघडले. तिथे तुम्हाला एक आकडा दिसेल. त्या विशिष्ट वेळी ती जागा किती गरम किंवा किती थंड आहे, हे त्या आकड्यावरून तुम्हाला सांगता येते. बरोबर. आणि तुम्ही येणाऱ्या दिवसांचा अंदाज देखील पाहू शकता. आता प्रश्न असा आहे, की हा आकडा नेमका कसा मिळतो? आपण तो आकडा कसा मोजतो? तर तापमान मोजण्यासाठी आपल्याला तापमापी नावाच्या एका उपकरणाची गरज असते. तापमापी तापमान मोजते. जेव्हा आपण भौतिक राशी मोजतो, तेव्हा आपल्याला एककांची गरज असते. तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस आणि फॅरेनहाइट ही एकके वापरतात. ही आपण वापरत असलेली सर्वात सामान्य एकके आहेत. केल्विन नावाचे आणखी एक सामान्य एकक आहे, जे शास्त्रज्ञ वापरतात. हे तापमानाचे प्रमाणभूत एकक आहे. लक्षात घ्या, सेल्सिअस आणि फॅरनहाइटसोबत आपण अंश हे चिन्ह वापरतो, पण केल्विनसोबत आपण तसे करत नाही. आता आपण आपल्या सभोवताली दिसणाऱ्या काही सामान्य तापमानांची चर्चा करूया. बर्फाचे विलयन किंवा पाण्याचे गोठण 0 अंश सेल्सिअस किंवा 32 अंश फॅरनहाइटला होते. म्हणजे तुमच्या फ्रीजरचे तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते. बरोबर ना? पाण्याचे उत्कलन 100 अंश सेल्सिअस किंवा 212 अंश फॅरनहाइटला होते. म्हणजे जर पाणी उकळत असेल, तर त्या पाण्याचे तापमान 100 अंश सेल्सिअस आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही निरोगी, ठणठणीत आणि सामान्य असता, तेव्हा तुमच्या शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस किंवा 98.6 अंश फॅरनहाइट असते. जर तुमच्या शरीराचे तापमान यापेक्षा खूप जास्त असेल, तर याचा अर्थ तुम्हाला ताप आला आहे. चला आता वेगवेगळ्या तापमापी कशा दिसतात ते पाहूया. तर अशा प्रकारे विविध प्रकारच्या तापमापी दिसतात. या शरीराचे तापमान मोजण्यासाठी वापरल्या जातात. तर या खोलीचे तापमान मोजण्यासाठी वापरल्या जातात. या तापमापींचे वर्गीकरण करण्याचा आणखी एक मार्ग आहे आणि तो म्हणजे त्या कशा कार्य करतात यावरून तापमापीचा प्रकार ठरवला जातो. या एनालॉग तापमापी आहेत आणि या डिजिटल तापमापी आहेत. जरी या डिजिटल तापमापी दिसायला खूप छान असल्या आणि त्यावरील तापमान वाचणे सोपे असले, तरी समजून घ्यायला एनालॉग तापमापी जास्त सोप्या असतात. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण एनालॉग तापमापी कशा काम करतात याबद्दल चर्चा करणार आहोत. एनालॉग तापमापी त्याच तत्त्वावर काम करतात, ज्यामुळे उन्हाळ्यात तुमच्या घराचा दरवाजा थोडासा प्रसरण पावतो. बरोबर ना? ते तत्त्व म्हणजे उष्णतेमुळे होणारे प्रसरण. उष्णतेमुळे सर्व वस्तूंमध्ये प्रसरण होते आणि थंड केल्यामुळे सर्व वस्तूंमध्ये आकुंचन होते. काही वस्तूंमध्ये तुम्हाला ते इतरांपेक्षा जास्त प्रमाणात दिसते. समजा मी एक स्टीलची सळई घेतली आणि ती खूप जास्त तापमानापर्यंत चांगली तापवली. मला असे दिसून येईल की तिची लांबी वाढली आहे. आणि जर मी ती खूप कमी तापमानापर्यंत थंड केली, तर मला तिची लांबी कमी झालेली दिसेल. ती आकुंचन पावते, बरोबर? तर उष्णतेमुळे प्रसरण पावते. याचाच अर्थ जेव्हा तापमान वाढते, तेव्हा सळईची लांबी वाढणार आहे आणि जेव्हा आपण सळई थंड करू, तेव्हा याच्या उलट घडेल. या गुणधर्माचा वापर करून एक साधी तापमापी बनवता येते. ती कशी काम करते ते तुम्हाला समजावून सांगतो. समजा 20 अंश सेल्सिअसला ही 1 मीटर लांबीची सळई आहे. आता जेव्हा मी सळई तापवेन, तेव्हा तिची लांबी वाढेल, बरोबर? आणि 40 अंश सेल्सिअसला तिची लांबी 1.1 मीटर होते. मी ती अजून थोडी म्हणजेच 60 अंश सेल्सिअसपर्यंत तापवतो आणि तिची लांबी 1.2 मीटर होते. तिला आणखी तापवले की 80 अंश सेल्सिअसला तिची लांबी 1.3 मीटर होते. पण जर मी याच्या उलट केले तर काय होईल? जर मी सळई 20 अंश सेल्सिअसला घेतली आणि तिची लांबी 1 मीटर आहे, बरोबर? आता जर मी ती 0 अंश सेल्सिअसपर्यंत थंड केली तर? ती आकुंचन पावेल असं तुम्हाला वाटत नाही का? ती पावते. समजा ती 0.9 मीटरपर्यंत आकुंचन पावते. आता या संपूर्ण मांडणीमध्ये एक रंजक गोष्ट आहे. तुमच्या लक्षात येईल की जर तुम्ही या सर्व सळ्यांचे तळ एका पातळीवर आणले, तर त्यांच्या वरच्या टोकांची एक सरळ रेष तयार होते. जरी ही रेष मी दाखवली आहे तितकी तिरपी नसेल आणि तापमानात होणाऱ्या प्रत्येक 20 अंश सेल्सिअसच्या वाढीसाठी मी दाखवल्याप्रमाणे तितके प्रसरण देखील होणार नाही. पण ही रेष सरळ असेल हे नक्की आणि यामुळे आपल्याला तापमापी बनवायला मदत होऊ शकते. कसे ते मी सांगतो. समजा मी हीच सळई घेतली. तीच सळई जिची 20 अंश सेल्सिअसला लांबी 1 मीटर आहे आणि मी ती एका खोलीत नेली आणि त्या खोलीत तिची लांबी मोजली. तर ती 1.25 मीटर भरली. तर मग आता त्या खोलीचे तापमान किती असेल? तुम्ही मला सांगू शकता का? चला आपण अंदाज लावण्याचा प्रयत्न करूया. आता मी ही सळई
या आलेखात बसवण्याचा प्रयत्न करतो. जर मी ही सळई इथे ठेवली, तर ती आलेखात बसते का? नाही. जर मी ती इथे ठेवली, तर ती या आलेखात व्यवस्थित बसते का? नाही. मग मला ती कुठे ठेवावी लागेल? तुम्हाला हव्या असल्यास व्हिडिओ थांबवा आणि अंदाज लावण्याचा प्रयत्न करा. तर होय, आपल्याला सळई इथे ठेवावी लागेल आणि तिथेच ती अगदी अचूकपणे बसते. बरोबर ना? तिची उंची 1.25 मीटर आहे. म्हणजे नक्कीच ती 1.2 आणि 1.3 मीटरच्या मध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला सळई इथे ठेवायची आहे. बरोबर? आणि जर उंची 1.2 आणि 1.3 च्या अगदी मध्ये असेल, तर तुम्हाला वाटत नाही का, की तापमानसुद्धा 60 आणि 80 सेल्सिअसच्या अगदी मध्ये असेल? होय, तिचे तापमान 70 अंश सेल्सिअस आहे. तर या साध्या संकल्पनेचा वापर करून आपण एक साधी तापमापी बनवू शकलो. बरोबर? आणि हीच कार्यपद्धती आपण आपल्या सभोवताली पाहत असलेल्या सामान्य तापमापीत वापरली जाते. समजा आज पावसाळ्याचा दिवस आहे आणि ही आपली तापमापी आहे. या तापमापीमध्ये एक लहान नळी असते, जिच्यात पारा असतो आणि नळीच्या तळाशी या सर्व पाऱ्यासाठी साठवणुकीची जागा असते. या विशिष्ट दिवशी ही तापमापी 20 अंश सेल्सिअस तापमान दाखवत आहे. मी आता फॅरनहाईटच्या बाजूचा विचार करणार नाही. ती 20 अंश सेल्सिअस तापमान दाखवते. आता ही कशी काम करेल? मी तुम्हाला दाखवतो. आता या नळीच्या आतील पाऱ्याच्या स्तंभाची ही उंची आहे, बरोबर? आपण त्याला असेच म्हणतो. तर ही पाऱ्याच्या स्तंभाची उंची आहे. आता तुम्ही एक अंदाज लावावा अशी माझी इच्छा आहे. जर मी ही तापमापी तापवली किंवा तिला एखाद्या खूप गरम ठिकाणी नेले, तर काय होईल? तुम्हाला नाही वाटत का, की या बारीक नळीच्या आतील पारा प्रसरण पावायला सुरुवात करेल? आणि जर तो प्रसरण पावायला लागला, तर तुम्हाला नाही वाटत का, की पाऱ्याच्या स्तंभाची उंची वाढेल आणि ती जास्त तापमान दाखवेल, बरोबर? आता हे पुन्हा एकदा करून पाहूया, ठीक आहे? आता तापमान 30 अंश सेल्सिअस आहे. समजा मी तिला 40 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या ठिकाणी नेले. तुम्हाला नाही वाटत का, की हा सगळा पारा, इथल्या फुग्यातला पारा आणि नळीतला सगळा पारा प्रसरण पावायला सुरुवात करेल आणि त्यामुळे नळीतला पारा आणखी वर चढेल आणि तो जास्त मोठा आकडा दाखवेल, बरोबर ना? जर मी याच्या उलट केले तर काय होईल? जर मी याला खूप कमी तापमानापर्यंत थंड केले तर? समजा मी तिला 0 अंश सेल्सिअसपर्यंत थंड केले. तुम्हाला पारा खाली उतरताना दिसत नाही का? पाऱ्याची पातळी खाली का उतरते? तर त्याचे कारण असे की थंड केल्यावर पारा आकुंचन पावायला सुरुवात करतो. त्यामुळे पाऱ्याच्या स्तंभाच्या उंचीचा वापर करून मी तापमान मोजू शकतो. समजा मी तिला आणखी थंड ठिकाणी आणले. तो आणखी आकुंचन पावेल आणि पाऱ्याच्या स्तंभाची उंची आणखी कमी होईल. बरोबर? तर ही पाऱ्याची तापमापी उष्णतेमुळे होणाऱ्या प्रसरणाच्या संकल्पनेवर काम करते. त्यामुळे तापमान वाढल्यावर पाऱ्याच्या स्तंभाची उंची वाढते आणि आपण पारा थंड केल्यावर याच्या उलट घडते. बरोबर? या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिले याची थोडक्यात उजळणी करूया. या व्हिडिओमध्ये आपण तापमापीबद्दल चर्चा केली. त्या आपल्याला तापमान मोजायला कशी मदत करतात ते पाहिले. आपण तापमानाच्या एककांबद्दल चर्चा केली. सर्वात सामान्य एकके म्हणजे अंश सेल्सिअस आणि अंश फॅरनहाईट. आपण केल्विनबद्दल चर्चा केली, जे वैज्ञानिक कारणासाठी वापरले जाते. आणि मग आपण सेल्सिअस आणि फॅरनहाईट या दोन्हींमधील काही सामान्य तापमानांची चर्चा केली. आणि त्यानंतर आपण तापमापीच्या कार्यपद्धतीवर चर्चा केली. तापमान वाढल्यावर तापमापीतील पाऱ्याच्या स्तंभाची उंची वाढते आणि हे उष्णतेमुळे होणाऱ्या प्रसरणामुळे घडते. दुसरीकडे जेव्हा थंड करण्याची क्रिया घडते, तेव्हा आकुंचन होते आणि त्यामुळे जेव्हा तापमान कमी होते, तेव्हा पाऱ्याच्या स्तंभाची उंचीसुद्धा खाली उतरते. या व्हिडिओसाठी इतकेच. भेटू लवकरच.